जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाटचाला. ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका. ज्याचं कळत नाही, काहीतरी वेडवाकडं बोलतो, नादी नका लागू. विचार पर व्हा, विचार करायला शिका. धार्मिक विधी न करताही विषय मिळतात, प्रत्येकाला मिळतात. मूर्खातला मूर्ख माणूस असू द्या, गरीब मनुष्य असू द्या, त्याचं लग्न होतात. श्रीमंताचं लग्न झालं म्हणून कौतुक करू नका. सगळ्यांचे लग्न होतात, सगळ्यांना मुलं बाळ होतात. तुम्ही तर मनुष्य आहात. पशुपक्ष्यांची सुद्धा संतान परंपरा आहे, पुरुषार्थ नाही. निसर्ग तुमचा वापर करतोय, सृष्टी तुमच्या माध्यमातून चालवतोय, तुमचं कर्तृत्व नाही आहे. जर तुमचं कर्तृत्व असतं तर ज्यांना मुलं होत नाही, ज्यांना काही समस्या आहेत मेडिकलच्या, त्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. पुरुषार्थाचा विषय नाही, हा निसर्गाचा विषय आहे. म्हणून तत्वज्ञान मोठं, देव मोठा का धर्म मोठा, इथे ज्ञान म्हटलेले. म्हणून तुम्ही पूर्ण हरिपाठामध्ये पहा, ज्ञानाला महत्त्व दिलेले आहे. आणि ज्ञानाचंच नाव देव आहे. देवाचे द्वारी म्हणजे ज्ञानाच्या द्वारामध्ये. दिव प्रकाशने धातू आहे, प्रकाश. त्याचा उल्लेख मी 2-3 दिवसात थोडा थोडा केला होता. जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाटचाला. ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका. ज्याचं कळत नाही, काहीतरी वेडवाकडं बोलतो, नादी नका लागू. विचार पर व्हा, विचार करायला शिका. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांनी पहिल्यांदा जर सांगितलं असेल ना, विचार करण्याची पद्धत आली पाहिजे, तर्कबद्ध विचार केला पाहिजेत. ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार आहेत, सार आहेत, तत्व आहेत. हरिपाठातलं एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही, इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान आहे, अभंग आहेत. कळत नाही हा भाग वेगळा. म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो, आपले विचार बाजूला ठेवा. आपल्या मतानं अर्थ काढू नका. श्री गुरुकडे जाताय, ज्ञानियांच्या घरी जाताय, प्रकाशासाठी जा, देवासाठी जा, ज्ञानासाठी जा. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे दिव्यत्वाचा अनुभव. उभे राहा, तत्पर राहा. कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही काही. आणि परमार्थातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायातलं महावाक्य येते, आपुली आपण करा सोडवण. महावाक्य परमार्थ इतरासाठी नाहीच, फक्त व्यक्तिगत आहेत. हरिपाठ चिंतन सुरू करत असताना ह्या 2 गोष्टीचा उल्लेख केला. सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं. सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार. आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार. ठरवा तुम्ही. आणि ज्याला आतला प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचे, मन ताब्यात ठेवायचे, संतांचं ऐकावं लागेल. पर्याय नाही. एखादा जर म्हटलं ना की नाही ऐकायचंय, काही उपयोग होत नाही त्याचा, किती तर्क असू द्या. आणि तर्क परमार्थात चालत नाही. फार महत्वाचा शब्द आहे तर्क. अनुभव, गुरु अनुभव देतात. इंद्रियाला नियंत्रण केल्यावर काय होतं असा प्रश्न विचारून चालत नाही. ज्याने नियंत्रण केलंय ना त्याचं जीवन पहा. मन नियंत्रित केलं तर काय होतं, प्रश्न वायफट येते, होतच नाही तुमच्याकडून तर काय. बुद्धी जर विचार पहा, जेवढे माणसं बसलेत ना, हे जे आपले हॉलमध्ये आपले प्रवचन चालू आहेत, सगळ्याची सीट सारखे आहेत. कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाहीत, पण सगळे या सीटवर बसतात. म्हणजे माप आहे ते. इतका माणूस मोठा असू शकतो, माप आहे ते. नाही कळालं? माणसाचं माप आहे. साधू संतांनी तुमचं माप घेतलेलं, तुम्ही कुठपर्यंत उड्या माराल. मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात. एकाला भारतरत्न दिलं जातं, एकाला पद्मश्री दिली जाते. काय कारण आहे त्याचं? सगळीच माणसं स्वतःच्या हाताने 3.5 हाताचे आहेत. का पुरस्कार देतात, का मान देतात, का एकमेकाच्या पाया पडतात? बुद्धी विशेष आहे. म्हणजे काय? काल सांगितलं तुम्हाला, बुद्धी विशेष आहे. परिश्रम केलेत, सामाजिक परिश्रम असतील, वैद्यकीय परिश्रम असतील, अध्यात्मातले परिश्रम, कुठलेही परिश्रम केलेले असतील, विशेष कार्य केलेले आहेत. सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे, म्हणून पुरस्कार आहे. अर्थ लक्षात ठेवा. म्हणून पुरस्कारचा आग्रह करू नका बरं का, मिळालाच पाहिजे. मोठी माणसं मोठीच आहेत. आता आम्ही म्हणायचं का ज्ञानोबारायला भारतरत्न द्या म्हणून? बोला ना. पण ते भारतरत्न आहेत का विश्वरत्न आहेत? पण विश्वरत्न हा पुरस्कारच नाही.
म्हणून न मागणी केलेली चांगली. का? ज्ञान युनिव्हर्सल आहे. जर तर्क असेल, जिथे धूर आहे तिथे अग्नी आहेत, हे अमेरिकेला पण मान्य करावं लागतं, याला ज्ञान म्हणतात. हे इंग्लंडलाही मान्य करावं लागतं, सगळ्या धर्मातल्या लोकांना मान्य करावं लागतं, जिथे धूर आहे तिथे याला ज्ञान म्हणतात. आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे बरं का. हे जे खरं ज्ञान आहेत हे मुळात सांगणाऱ्याला कळतं का नाही हा विषय आहे. तर सांगणारा तुमच्यातलाच एखादा आहे, सांगणारा तुमच्यातलाच हे नाही कळत. बऱ्याचशा साधू संतांना शब्दच कळत नाही. बऱ्याचशा साधू संतांना शब्द, आणि ज्यांना शब्द कळतात ते साधू संत नाहीत. प्राध्यापक आहेत, विद्यापीठी शिकवणारे आहेत, ते शिकवतात, त्या शिकवण्याशी आपल्या जीवनाचा काही संबंध नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. शब्द कळाले पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थात ही जे 2 लक्षणं केलेली आहेत ना ज्ञानोबारायांनी, गुरु शिकलेला असावा, फार महत्वाचं लक्षण आहे बरं का. जर गुरुला शिकवायची पाळी आली ना, तर शिष्याने समजून घ्या की आपण गुरुपेक्षा जास्त ज्ञानी आहोत. बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात. नाही कळालं? बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात, आमचे गुरु मोठे. आणि मी बरेचसे संत पण असे पाहिलेत, राजकारणी लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे. जे मोठे मोठे खेळाडू जातात, नट जातात, राजकारणी एखाद्या साधूच्या दर्शनाला जातात, जगामध्ये लगेच प्रचार, आमका गेला म्हणून आपण गेलं पाहिजेत, आमका गेला म्हणून. अरे त्याला काहीच मिळालं नाही हे त्यांनी सांगितलंच नाही, तो फक्त येण्यासाठी पैसे घेऊन गेला. नाही कळालं? तो आला, त्याला काही मिळालं नाही, तो पहिलाच संपन्न नाही, पहिलंच त्याला मिळालेलं आहे. महत्व वाढवायचं आहे म्हणून तो आला. आणि या महत्वाच्या नादात जर तुम्ही तुमचं आयुष्य दिलं, तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार नाही. सोडवणूक शब्द विसरू नका. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही जेवढे जगातली माणसं आहेत, आपलं कल्याण स्वतः करावं. आपुली आपण. हरिपाठाच्या भूमिकेमध्ये हा थोडासा मुद्दा मांडला होता. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. दारू पिणारा मनुष्य आहे, स्वतःच्या पैशाने पित असेल, लिव्हर दुसऱ्याचं खराब नाही होत. आपल्या हाताने आपलं लिव्हर जे भगवंताने दिलं होतं, निसर्गाने दिलं होतं, ते आपण खराब केलं. सिगरेट पिणारी माणसं असतील, व्यसनी माणसं असतील, कामी माणसं असतील, आपलं तेज आपण व्यस्त केलं. मोकळे झालात तुम्ही, रोगी झालात. आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतःबरोबर, स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला. याच्यातून जर सुटका पाहिजे असेल, आपुली आपण करा. कोणताही देव, कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही. विचार घेऊन देवाकडे जाऊ नका, मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका. गुरु सांगणारच नाहीत. मी थोडंसं तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला. माझे जे गुरु आहेत त्यांना 4 सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये, स्वामी काशीकानंदजी महाराज. त्यांच्याकडे शिकत असताना काशीचा एक पंडित शिकण्यासाठी आला. बघा गुरु कसे असतात, अनुभव सांगतोय मी तुम्हाला. विद्वान आहे, शिकलेला आहे, थोडी अडचण होती त्याला. व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा, थोडी अडचण होती त्याला. विचारायला आला. शास्त्रामध्ये दिलेलं आहे, तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही? बोला ना. तुमच्याकडे जो धन आहे देता का तुम्ही? पैसा तर लांब राहिलं. आपल्या शेजारच्या लोकांना, जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते सुद्धा सांगत नाही तुम्ही. घरात जेवण काय जेवलात तुम्ही ते सांगत नाहीत. त्या संकोचित वृत्ती म्हणतात. बाकीचा तर विषय वेगळा आहे. मग जर तुम्ही एवढ्या लेवलला आहात, तुमचा पैसा तुम्हाला देत नाही. धन श्रीगुरूचं धन आहे. ज्ञान जे आहे ते श्रीगुरूचं. त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का? त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही. तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला. मला म्हणे चाय देतो. कशासाठी आला होता तो? ज्ञानासाठी. काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला? असे किती लोक रोज फसवतात. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाचे, दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय? आश्वासन देतात का चहा देतात? आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती? मराठीमध्ये म्हण आहे, नुसता घोड्यावर बसवला. घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन. हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन. आणि याला मराठीतून काय म्हणतात?
म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात? काय देतात ते? आश्वासन देतात का काय? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो. हे समजून घ्या, आपुली आपण करा सोडवून. खाली चहा घेऊन गेलो मी. हा टप्पा महत्वाचा आहे, गुरूंचा टप्पा नाही, तिथे नेहमीच करतात. चहा वगैरे दिला. मला म्हणे आपके जो गुरुजी हैं बहुत अच्छे. मैंने कहा वो तो है, हम तो पढ़ते हैं. अरे नहीं, उनकी उदारता, उनकी विशालता, उनकी प्रतिभा देख के ऐसा लगता है ये भास्कर आहेत, सूर्य आहेत.